चालवणार असाल तर बीजेपीची लाईन चालवा. तुम्ही चॅनलवाल्यांना उत्तरांना कशाला बोलवत आहे? अजिबात बोलू नका. विकासाचे प्रश्न असा आहे की तिथे ज्यांना जे मांडायचे ते मांडतील ना. बीजेपीला धर्मयुद्ध मांडायचं आहे, तिथं धर्मयुद्ध मांडतील. आम्ही विकासाचा मुद्दा मांडतोय, तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती काहीच बोलत नाही आहात आणि आम्हाला सगळं ब्लॅकआउट करून टाकले तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांनी. असंच आहे त्याच्यामधलं. तर तुम्हाला जो अजेंडा प्रॉपगेट करायचा आहे त्या अजेंड्यासाठी तुम्ही आहात. त्याच्यामुळे असं तुम्ही काही न्यूट्रल नाही आहात, तुम्ही सगळे मॅनेज चॅनल आहेत असं माझा आरोप आहे त्याच्यामध्ये. बाळासाहेब, तुम्ही केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण धर्मावर आणण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, विकासाचे मुद्दे संपले असं वाटतं का? ते जे विकासाचे मुद्दे आहेत तिथे असं सोयाबीनचा भाव पडलेला आहे, कापसाचा भाव पडलेला आहे, सत्तेमध्ये सरकार आहे, त्याच्यावरती असणारं देवेंद्र फडणवीस काही बोलत नाही आहेत. तर धर्मयुद्ध, अरे 85% इथलं असणारं हिंदू आहे, 15% मुसलमान आहेत. तर 15% मुसलमान काय तुम्हाला असं हे करणार आहे? तुम्हालाच असणारं पहिल्यांदा असणारं धर्माच्या नावाने एकत्र आणताय हे बरोबर आहे, पण मराठा विरुद्ध ओबीसी हे राजकारण पण खेळताय ना, ते पहिल्यांदा लक्षात घ्या. शेतकऱ्यांना बटेंगे आणि गुजरातला बटेंगे असं चालवायचं. सगळीकडेच बटेंगे चाललेले नाही, सगळीकडेच कटेंगे चाललेलं आहे. त्याच्यामुळे नवीन काहीच नाही आहे. एकंदरीत असणारं हे असंच चालत राहिलं तर मला असणारं आपण त्या आखाती देशासारखी असणारं परिस्थिती निर्माण करतोय का, ही त्याच्यातला बाब आहे. म्हणजे आता अकोल्यातलंच तुम्ही असणारं घ्या ना. एका बाजूला महानगरपालिका विकणारा बीजेपीने दिलेला उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला दंगलीतला 302चा काँग्रेसने दिलेला उमेदवार. हे असेच जर शहरामधलं असणारं जर रिप्रेझेंटेटिव्ह राहणार आहे तर शहराच्या लोकांचं काय होणार हे लोकांनीच बघावं. बाळासाहेब, हे सर्व राजकारण होत असताना महाराष्ट्र फ्रॅक्चर्ड आहे, कोणाला बहुमत नाही आहे. चलो, थँक्यू.